नमस्कार मंडळी, आपलं स्वयंपाकघर आणि आपण या माझ्या स्वयंपाकघरात तुमचं स्वागत आहे। आपण जेव्हा ड्रायफ्रूट खातो तेव्हा सगळेच प्रकारचे ड्रायफ्रूट घेऊन खात नाही, तर मोजके काहीसे घेतो आणि खातो। तर सगळेच पदार्थ जे आहेत ना ते शरीरासाठी अत्यंत उपयुक्त आहे। म्हणूनच आपण सगळे पदार्थ म्हणजे सगळे ड्रायफ्रूट एकत्र घेऊन आज करतोय ड्रायफ्रूटचे लाडू। तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या लाडूमध्ये साखर किंवा गुळाचा पाक घातलेला नाही, त्यामुळे डायबिटीज किंवा काहींना जास्त गोड आवडत नसेल तर ते सुद्धा हा लाडू आवडीने खातील। लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना फायदेशीर असा ड्रायफ्रूटचा लाडू आज आपण बनवतोय। तर बघा, एका वाटीने सगळं मोजमाप घेतलंय। तर इथे मिक्स बिया घेतलेल्या आहेत मी, त्यानंतर बदाम घेतलेत, पिस्ता घेतलाय, अक्रोड घेतलंय आणि काजू घेतलंय आणि अर्धी वाटी लाल मनुका, अर्धी वाटी काळा मनुका घेतलेला आहे। त्यानंतर 1.25 वाटी इथे मी ओला खजूर घेतले, बिया काढून बारीक कट करून घेतलेला आहे। तर अशा प्रकारे सगळं मेजरमेंट घेतलंय आणि तसेच मी अर्धी वाटीला अगदी थोडंसं कमी इथे मी अंजीरचे काप घेतलेले आहेत। तर सगळ्यात अगोदर आता काय करायचं, गॅसवर कढई ठेवायची, मोठा 1 चमचा तूप घालायचं आहे। त्यानंतर आपण आता एक एक जिन्नस भाजून घेणार आहोत व्यवस्थित। तर सगळ्यात अगोदर आहे ना मी मनुके भाजून घेते, कारण मनुके थोडेसे असे चिकट असतात, त्यामुळे सगळ्यात अगोदर मनुके भाजून घेते। तर मीडियम टू स्लो फ्लेमवरच हे सगळे ड्रायफ्रूट आपण भाजून घेणार आहोत। तर मनुके छान असे फुलले ना तर काढून घ्यायचे, जास्त पण त्याला भाजू नका, नाहीतर त्याला कडवटपणा येतो। आता बघा, मस्त असे मनुके आपले फुललेले आहेत। आता हे बाजूला काढूयात। अशाच पद्धतीने डिंक लाडू सुद्धा केला जातो। याच्यामध्ये डिंक तळून टाकला ना तर याचे डिंक लाडू होतात, परंतु गरोदर महिलांना डिंक चालत नाही, मग ते हे लाडू खाऊ शकत नाहीत, म्हणून सगळ्यांना उपयुक्त असं हे ड्रायफ्रूटचे लाडू आहेत। आता सगळे पदार्थ मी एकत्र मिक्स करून कढईमध्ये टाकलेले आहेत। त्यानंतर बघा, आता 2 चमचे तूप घालायचे आणि छान असे खमंग वास सुटेपर्यंत हे भाजायचे। एक गोष्ट लक्षात घ्या, मोठा गॅस करून अजिबात भाजू नका, स्लो टू मीडियम फ्लेमवर हे आपण ड्रायफ्रूट जे आहेत ते छान असे भाजून घ्यायचे आहेत। घाई करायची नाही, थोडासा वेळ लागू द्या आणि जास्तही लाल असे हे ड्रायफ्रूट करायचे नाही आहेत। तर ज्यांना बिझनेस करायचा आहे ना त्यांच्यासाठी मी टिप देते, जर तुम्हाला बिझनेस करायचा असेल ना तर सगळे पदार्थ लागणारं जे काही मटेरियल आहे किंवा ट्रॅव्हलिंगचा खर्च, पॅकिंगचा खर्च, सगळा खर्च काढायचा आणि त्याच्यात 30-40% आपल्याला प्रॉफिट घ्यायचा आहे। म्हणजे समजा सगळा तुमचा खर्च 500 रुपयांमध्ये आला तर तुम्ही त्याच्यात 30-40% किंवा तुमचा एरिया चांगला आहे, चांगले खप होतोय तिथं लाडूंचा, तर तुम्ही 50% प्रॉफिट ठेवू शकता। म्हणजे 500 रुपये खर्च आला तर तुम्ही 750 रुपये लाडूचा रेट तुम्ही लावू शकता। आता बघा, सगळे ड्रायफ्रूट मस्त खमंग भाजले गेलेत। ते आता आपण एका भांड्यामध्ये काढून घेतोय, ज्यामध्ये मनुके काढलेत त्यातच काढून घेतोय। तर बघा, बिझनेससाठी पण अतिशय उत्तम पर्याय आहे। तर काही महिलांना घरगुती व्यवसाय करायचे असतील तर लाडूंचा व्यवसाय खरंच खूप बेस्ट आहे। आता बघा, कढईमध्ये मी मोठा 1 चमचा तूप घातलेला आहे। त्याच्यामध्ये आता हे खजूर आपण भाजून घेणार आहोत। तर लक्षात घ्या, बारीक कट करून घ्या खजूर, आणि जसं जसं तुम्ही भाजत जाताल ना तसं तसं त्याचा छान असा गोळा तयार होतो। तर खूप साध्या सोप्या पद्धतीने लाडू मी इथे दाखवले आहेत। आता तुम्हाला आवडतच असेल तर तुम्ही याच्यामध्ये ना खोबरं, तीळ, त्यानंतर खसखस, मखाना हे सुद्धा पदार्थ तुम्ही ॲड करू शकता। ते सुद्धा घातल्यावर खरंच लाडू खूप सुंदर होतात। तर तुम्ही पाहू शकता का मस्त असं जे खजूर आहे ते छान असं गोळा होत आलेलं आहे, छान भाजलं जातं आहे ते। आता हे छान बघा, व्यवस्थित असं परफेक्ट भाजलं गेलं आहे। गॅस बंद करायचा आणि ज्या ड्रायफ्रूट काढलेत आपण त्याच्यात हा गोळा टाकायचा आहे। आता मिक्स करताना थोडंसं अगोदर उलटण्याच्या साहाय्याने मिक्स करा, नंतर कोमट झालं ना मगच सगळं व्यवस्थित मिक्स करा, नाहीतर चटका खूप जोरात लागतो। त्यामुळे ड्रायफ्रूट आणि खजूर छान कोमटसर झाल्यावरच छान मळून त्याचे लाडू वळायचे आहेत। पण त्याआधी आता आपलं अंजीर भाजायचं राहिलं। अंजीर मी शेवटी का ठेवलं, कारण ते पण थोडंसं चिकटच असतं, म्हणून मी ते सेपरेट भाजून घेते। आता पुन्हा एक छोटा चमचा तूप घेते आणि त्याच्यामध्ये हे अंजीर भाजून घेते। तर अंजीर अगदी पटकन भाजून होतात, फार काही भाजावं लागत नाही। जास्त काळपट भाजून घेऊ नका, नाहीतर कडवट लागतं। आता अंजीर देखील बघा मस्त फुललेत, असे छान भाजले गेलेले आहेत। तर मुलांच्या टिफिनला देण्यासाठी बघा, एक कोरडा खाऊचा टिफिन द्यावा लागतो ना, त्याच्यामध्ये तुम्ही रोज एक लाडू द्या। अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत घरात सगळ्यांनी रोज एक लाडू खाल्ला ना तर अतिउत्तम आहे, आरोग्यासाठी खरंच खूप फायदेशीर आहे। तर फास्ट फूड ऐवजी तुम्ही असे पौष्टिक पदार्थ करून जर मुलांना दिले
तर खरंच त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने खूप चांगला घटक आहे हा. तर बघा आता व्यवस्थित मिक्स करून घेतले. आता कोमटसर झालं ना, मस्त मी हे मळून घेते, म्हणजे सर्व एकत्रित व्यवस्थित करून घेते आणि मग छान छान याचे छोटे छोटे लाडू वळून घेते. तर आता हे ड्रायफ्रूटचे लाडू आहेत. खूप मोठे मोठे हे लाडू वळायचे नाही आहेत, अगदी छोटे छोटे लाडू करून घ्यायचेत आणि फार वेळ लागत नाही. खजूरमुळे एवढं छान असं चिवट झालेलं असतं ना हे मिश्रण, अगदी झटपट म्हणजे हे लाडू वळले जातात. आणि दिसायला तर बघा काय सुंदर अप्रतिम दिसत आहेत. सगळे घटक एकसाथ मस्त खाता येतात आपल्याला आणि खूप छान आहेत हे लाडू. करायला तर एकदम सोपे आहेत, प्लस तुम्ही ह्याचा बिझनेससुद्धा करू शकता. तर अजून एक लाडू मी तुम्हाला करून दाखवते. बघा मस्त झाला आहे, छान असा झालेला आहे आणि दिसायला तर खरंच खूप सुंदर असं छान झाला आहे. तर अशा प्रकारे आता आपण सगळे लाडू करून घेऊयात. खूप सुंदर आणि झटपट होणारे हे लाडू आहेत. तर चला मग तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्ही केलेली रेसिपी कशी झाली आहे ती देखील कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. बाय बाय, थँक्यू.